इचलकरंजी मतदारसंघात सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं नाव म्हणजे डॉक्टर राहुल आवाडे। कधी कधी म्हणतात ना, राजकारणात पक्ष महत्त्वाचा नसतो, तर महत्त्वाची असते ती व्यक्ती। पक्ष कोणताही असो, पण व्यक्तीकडे बघितलं आणि त्याच्या कार्याकडे बघितलं की जनतेची पहिली पसंती ही ठरते ती व्यक्तीच। तसाच काहीसा अनुभव इचलकरंजी मतदारसंघात आल्याशिवाय राहत नाही। काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं आवाडे घराणं महाविकास आघाडीचं पारडं जड असतानाही भाजपमध्ये पक्षप्रवेश करून आता उमेदवार म्हणून राहुल आवाडे हे जनतेसमोर उभे ठाकले। राहुल आवाडे हे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेत। प्रकाश आवाडे यांचा राजकीय वारसा जपताना राहुल यांनी आपलं स्वतःचं स्थान जनतेत निर्माण केले। त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि थेट जनतेशी संवाद साधण्याच्या धडाडी वृत्तीमुळे त्यांचं नाव भावी आमदार म्हणून इचलकरंजी मतदारसंघामध्ये सन्मानानं घेतलं जातं। राहुल आवाडे यांचा राजकीय यश हे केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित नाही। त्यांनी ज्या पद्धतीनं इचलकरंजीतील मतदारसंघातील अनेक भागात दौरे करून जनमानसात आपल्या कार्यपद्धतीने व कार्यकर्तृत्वाने एक वेगळा ठसा उमटवलाय, त्यांच्या या कार्याची दखल या मतदारसंघातील लोक नक्कीच घेतील। सध्या इचलकरंजी मतदारसंघातून त्यांना भाजपकडून उमेदवारी घोषित झाली असून त्यांनी ज्या ताकदीनं इतरांच्या तुलनेत आपल्या कार्याने सर्वांच्याच मनात एक आदराचं स्थान निर्माण केलंय। भागातील समस्या जाणून घेऊन त्या तत्परतेनं सोडवणं हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पायाला भिंगरी बांधून ज्या पद्धतीनं इचलकरंजी मतदारसंघामध्ये आपल्या कार्याचा आलेख उंचावला आहे, हे पाहता नक्कीच सध्या भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। कधी स्वनिधीतून तर कधी शासकीय निधीतून लोकांच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करणं आणि मार्ग काढणं अशी त्यांची कार्यपद्धती आहे आणि या त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच भागातील लोकांचे ते सर्वात आवडते उमेदवार ठरले आहेत। प्रत्येक समस्येचा अभ्यास करून जनतेतील समस्या नेमकी काय आहे आणि लोकांना नेमकं काय हवं आहे याच्यावर ठोस उपाययोजना करत त्या उपाययोजनेवर मार्ग काढल्यामुळे सध्या त्यांचा या मतदारसंघावर राजकीय दबदबा वाढला आहे। प्रलंबित असलेल्या कामांवर लक्ष ठेवत ते काम तात्काळ मार्गी लावणं हे एकमेव उद्दिष्ट सध्या त्यांच्या डोळ्यासमोर आहे। रस्ते, पाणी, मंदिरांचा जीर्णोद्धार असो किंवा छोटा मोठा समारंभ असो, लग्न असो अथवा कोणतंही कार्य असो, राहुल आवाडे तिथे पोहोचतात आणि प्रत्यक्ष उपस्थित राहून जनतेमध्ये मिसळतात। राहुल यांनी त्यांच्या पायाला भिंगरी बांधून इचलकरंजीतील प्रत्येक भागात लोकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिलाय। अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांशीच मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांनी जनतेच्या मनात आपल्याविषयी एक आदर आणि विश्वास निर्माण केला। त्यांचा हा जनसंपर्क केवळ प्रचारापुरता मर्यादित नाही, तर त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला एक न्यायाचं वचन दिलंय। महिलांचे मेळावे असोत, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी असोत, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना असोत, प्रत्येक उपक्रमातून त्यांनी आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे। इचलकरंजी मतदारसंघातील एकही असा प्रभाग नसेल ज्या ठिकाणी राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली नसेल। त्यांच्या या अभ्यासू वृत्तीमुळेच भागातील जनसंपर्क अधिकाधिक प्रबळ बनलाय। सध्या ते आमदार म्हणून जनतेसमोर एक प्रभावी नेतृत्व म्हणून समोर येत आहेत। राहुल आवाडे यांच्या या निरंतर कार्यशैलीमुळे आणि लोकांच्या प्रत्यक्ष संपर्क साधून लोकांच्यातीलच एक भाग बनल्यामुळे सध्या ते कौतुकास पात्र ठरत आहेत। इचलकरंजीत त्यांनी तयार केलेलं मजबूत जनसंपर्काचं जाळं आणि त्यांनी पाळलेली आश्वासनं या सगळ्या गोष्टी पाहता सध्या ते भावी आमदार म्हणून जनतेतील एक प्रभावी नेतृत्व ठरत आहेत। धन्यवाद। अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।